तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही ठरवायचं. तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 डिजिट दिलेले आहेत. या 3 डिजिटमध्ये सगळ्यात मोठा डिजिट जो आहे तो लेफ्टला लिहायचा आहे आणि जे राहिलेले डिजिट्स आहेत ते राईटला लिहायचे. त्यांचे स्क्वेअर करायचे राईटचे आणि ॲडिशन करायचे. जर लेफ्ट आणि राईट दोन्ही साईड्स इक्वल असतील तर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे आणि जर दोन्ही साईड्स इक्वल नसतील देन इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे. आता आपण पहिला क्वेश्चन सोडू. 3, 4, 5 याच्यामधला बिगेस्ट नंबर कोणता? मग तो इकडे लिहिला. 5 स्क्वेअर इज इक्वल राहिलेले 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ठीक आहे. 5 चा स्क्वेअर किती? 25 आणि 3 चा 4 चा 16. मग हे 25 ॲज इट इज इक्वल 16 आणि 9 किती झाले? 25. मग लेफ्ट साइड आणि राईट साइड इक्वल आहे. हां, मग इथं लिहायचं इट इज पायथागोरियन ट्रिपलेट. कळलं तुम्हाला? ह्याच्यामध्ये जो बिगेस्ट नंबर आहे तुम्हाला तो लेफ्ट साइडला लिहायचा आहे. त्याचा स्क्वेअर इज इक्वलचं साइन देऊन राहिलेले 2 डिजिट जे असतील त्यांचा स्क्वेअर करून ॲड करायचं आहे. आणि जर लेफ्ट आणि राईट साइड इक्वल असेल तर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आता आणखीन एक क्वेश्चन बघूयात आपण आहे का नाही ते ठरवूयात. पायथागोरियन ट्रिपलेट ह्याच्यामध्ये बिगेस्ट नंबर सांगा कोणता आहे? 8 स्क्वेअर इज इक्वल 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर किती? 64. 64 इज इक्वल 4 चा 16 आणि 7 चा 49. 49. हे 64 ॲज इट इज इक्वल. आता हे ॲड करायचे 9 आणि 6 किती झाले? 50. 1 इकडं 4 आणि 1 5 आणि 6. आता हे दोन्ही जे आहेत मला सांगा इक्वल आलेत का? नाही. मग हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का? नाही. म्हणून इथं लिहायचं देअरफॉर इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. समजलं? ठीक आहे.